मॉर्निंग सर्वांना. तर चला, कालचा जो व्लॉग होता तो तिथेच मी शेवट केलेला आणि आज सकाळी पुन्हा व्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर टाईम बघताय 9:20 वाजत आहेत, म्हणजे आता 9 वाजत आलेले आहेत. खूपच पुढे ठेवलेलं आहे घड्याळानं. तर जरा रिलीफ वाटतं निघताना की चला आता निघायचं आहे म्हणून. आता माझा चहा वगैरे झाला आणि आता मी 2 मिनटात निघते. दर्शन अजून झोपला आहे, तर मी येईपर्यंत दर्शनना उठून त्याची आंघोळ वगैरे करून सगळं झाडलोट करून सगळं क्लीन करून ठेवतो. कधी कधी आंघोळ झाल्यानंतर तो दिवाबत्ती पण करतो आणि मग त्याच्या कामाला बसलेला असतो. सो चला आता मी निघते, कारण मुलं आता येतील. परीक्षा चालू आहेत ना ICSE बोर्डच्या मुलांच्या. तर सकाळपासून गेल्यापासून जे सुरुवात होते पहिल्या मुलापासून ते शेवटच्या मुलाला सोडेपर्यंत ना तोंड चालूच असतं. त्यामुळे घशाचा आवाज माझा जो आहे तो काय बदलत नाही आहे. तरी आता थोडंसं बरं आहे, कारण 3 दिवस झाले ना मी कांद्याचा रस रोज पिते. आत्ता पण घेतला, म्हणजे आज पण घेतला मी. सो चलो आता निघूया आपण, कारण का उशीर होते. घड्याळ काय थांबणार नाही आपल्यासाठी, ते पुढे पुढे निघत जातं. तर चला. आणि आज ना केस अगदी अशी बांधलेत, कारण ना मला ते आता मेहंदी वगैरे पण लावायची आहे. मेहंदीच लावली नाही, कारण का कधी लावायची, दुपारी का सकाळी, हाच प्रॉब्लेम होतो. तर बघेन आता रविवारी ना आधी केसांना मेहंदी लावेन, कारण का पुढच्या साईडचे आता थोडे थोडे ना असे ग्रे झालेले आहेत. सो चलो. आमचा राजकुमार उठून उभा आहे आणि उठून मलाच काय केलं त्याने कॉम्प्लिमेंट दिला, मग मी छान दिसतेस. आणि काय म्हणतात ते आपण अशी बलाईया घेतो तशी माझी त्याने घेतली. तर आज मला काही कोणाची नजर लागणार नाही आहे आणि दर्शननेच नजर उतरवलेली आहे. सो चलो आता निघते. दर्शन चल बाय बेटा, आय एम गेटिंग लेट नाव. आणि हे ना दर्शन माती आहे, हे बा ती माती असू दे. त्याच्यामध्ये ना गणपती बाप्पांची माती आहे. सो आल्यानंतर मी पाणी काय करायचं ते बाहेरून माती, हां दुसरी माती घेऊन यायची बाहेरून, मिक्स करून मग त्याच्यामध्ये झाड लावायचे. गुड मॉर्निंग, से गुड मॉर्निंग. चलो. तर चला आता मी क्लासहून आलेली आहे. येताना मी फिश आणलेत, कारण येताना आमच्या इथे एक भैयाजी बसलेले असतात, त्यांच्याकडून फिश घेतली. मस्त एकदम फ्रेश होती, ढोमा मासे आहेत. तर त्यांच्याकडूनच कट वगैरे करून पण घेतलं. आता फक्त थोडं धुताना क्लीन करायचं आहे. आणि त्यांनी ना मला गाबोळी पण दिली. त्यांनी सांगितले की छान वाटते रश्श्यामध्ये टाका. तसं तर मी गाबोळी कधी घेत नाही, पण सांगतायत म्हणून म्हटलं चला आपण एकदा ट्राय तरी करूया. आणि लहानच आहे, जास्त काही मोठी नव्हती. आणि त्यात ना त्यांच्या बाजूला एक नारळ विकणारे बसतात, त्यांनी पण मला सांगितले की नाही तुम्ही ताई रश्श्यात टाका, छान वाटेल. म्हटलं चला 2-2 जणं म्हणतात तर आपण घेऊन जाऊया. आणि आणली. आता पाव रश्श्यामध्ये घातल्यावरती कशी वाटेल. तर ही फिश ना आधी मी आणायची नाही, पण एकदा त्यांच्याकडेच ना एक लेडी घेत होती, त्यांना विचारून व्यवस्थित ते कसं करतात काय मी विचारून घेतलं. त्या म्हणाला की नाही खूप छान होते, कारण मी ना जास्त करून बांगडा किंवा मग मांदेली आहे किंवा सुरमई आहे, हलवा आहे, ह्याच माशांना घेते. आणि आता मासे धुताना ना मी अशा प्रकारे खाली ही माझी चाळण जी आहे ना ती ठेवते, त्यामुळे जे खवले वगैरे असतात ना एक्स्ट्राचे ते सगळे निघतात. सिंक चॉकअप होत नाही, त्याचा एक खूप छान बेनिफिट आहे. आणि हात धुण्यासाठी ना इथे मी आता मीठ घेतलेलं आहे आणि लिंबू, कारण ना हाताला मासे धुतल्यानंतर एक उग्र वास असतो आणि तो वास ना आपल्यालाच नंतर येत राहतो. त्यापेक्षा ना हाताला छान लिंबू चोळून घ्यायचा, मीठ चोळायचं किंवा मग खाण्याचा सोडा चोळून ना व्यवस्थित आपण हात धुवून घेतले की मग काही दुसरं न लावता सुद्धा हाताचा वास पूर्ण जातो. मी नेहमी करते, याच्या आधी पण एकदा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं. आणि आज पुन्हा म्हटलं की चला आता धूत आहे तर त्यावेळेला पुन्हा एकदा दाखवूया. जे नवीन ताई वगैरे आहेत तर त्यांना पण कळेल. आणि इथे पाहू शकता हात एकदम स्वच्छ झालेले आहेत आणि हातांना ना मीठ लावल्यामुळे एक छान मसाज पण होतो. सो चला आता मासे धुवून झालेले आहेत. तर आता हाताला जरा पण माझ्या वास नव्हता. तर नक्की ट्राय करा आणि मला उपाय तुम्हाला कसा वाटलेला आहे ते कमेंट करून सांगा. तर आता सुरुवातीला ना सगळी तयारी एकाच वेळेला करून घेते, म्हणजे सारखं सारखं ना माशांचा हात जो असतो ना ते आता किती झालं तरी मासे पुन्हा मी उचलणार करणार, तो हात फ्रीजला वगैरे लागू नये किंवा आतल्या वस्तूंना लागू नये. कारण आपण कसं बाकीचे जे वार असतात, शनिवार आहे, मंगळवार, गुरुवार, ज्या वारांना मी खात नाही ना नॉनव्हेज, त्या वाराला मग पुन्हा हात फ्रीजमध्ये लागतो, मग बरं वाटत नाही. यासाठी ना मी सगळं एकत्रच काढून घेते, नंतर मग हात स्वच्छ करून घेईन आणि पुन्हा पुढचं मी करेन.
तर इथे पहा, आता मी टोमॅटो घेतलेले आहेत, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची थोडी घेतलेली आहे, कारण मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालणार नाही आहे. तर मी गावचा मसाला जो आणलेला आहे तो खरंच मसाला एवढा मला आवडलेला आहे ना, तर मी जास्त करून असं आता करताना तेच घालते. मस्त एकदम छान वास येतो आणि टेस्टी होतं. कोणतंही रस्सा वगैरे ना एकदम छान टेस्टी होतं, त्यामुळे मग मी तेच वापरते. पण आता ना इथे मी येताना स्ट्रॉबेरी पण आणलेली होती, तर मी दर्शनला विचारलं की तू स्ट्रॉबेरी ज्यूस पिणार असेल तर मी करून घेते, कारण आता मिक्सर काढलेला आहे खाली एकदा, तर सगळंच करूया म्हटलं. तर स्ट्रॉबेरी इथे पहा मस्त एकदम छान मिळालेली आहे. जास्त मोठी नाही आहेत, लहानच आहेत, पण त्याचं ना असंच खाण्यापेक्षा ज्यूस केलेलं बरं वाटतं मग, कारण खाताना ना काही वेळेला आंबट निघतात, मग मुलं तेवढ्या आवडीने खात नाहीत आणि मी स्वतः तर आंबट खातच नाही, कारण मला मग थ्रोटचा लगेच त्रास होतो. तर स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि जे थोडेसे नरम होते ना ते साईडचं त्यांचं कट पण करून घेतलं आणि मस्त आता फक्त ना साखर टाकून मी हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. आधी दूध वगैरे काहीच घालणार नाही, कारण मी ना विदाऊट मिल्क म्हणजे मी असंच पिणार आहे, कारण मी मिल्कशेक वगैरे जास्त घेत नाही, त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं आणि मग काय होतं मला की कधी कधी ना माझ्या बॉडीवरती असे रॅशेस येतात. तर त्यामुळे ना मिक्स म्हणजे फ्रूट ज्यूस असं मी घेत नाही, कोणतं दूध घातलेलं प्लेन असेल तर मी घेते. तर आता 2 ग्लास केलेले आहेत, कारण नम्रता पण येईल तर तिच्यासाठी आणि दर्शनसाठी मस्त, आणि माझ्यासाठी ना दुसरा ग्लास आहे ज्याच्यामध्ये मी प्लेन ठेवलं आहे साखर घालून. मग नंतर थोडंसं काळं मीठ, पाणी आणि साखर हे मिक्स केलेलं मी एकत्र करून घेईन, खूप छान वाटतं. सो चला, हे बघा माझा पण मी आता रेडी करून घेतलेला आहे. तर दर्शन बरोबर जाते आणि त्याला पण देते, मी पण पिते, कारण आपण मुलांना करून देतो पण थोडंफार स्वतःची पण काळजी घ्यायला हवी. तर उभ्या उभ्या ना मी सुद्धा फटाफट आपलं माझं ज्यूस जे आहे म्हटलं संपवून घेते, आणि खरंच मस्त झालेलं. आणि दर्शनला पण विचारलं, त्याला पण खूप आवडलं. पण एवढंच की कामात असतो ना, मग कोणत्या वस्तूचा असा आस्वाद घेत बसत नाही तो, मग त्याने पटापट पिऊन मोकळं केलं. आणि आता हे जी भांडी असतात ताबडतोब मी धुवून ठेवते, कारण मला ना कुकर म्हणा, मिक्सर म्हणा, या वस्तू सिंकमध्ये टाकायला आवडत नाहीत, मग मी त्या ताबडतोब धुवून ठेवते. आणि इथे फोडणी झालेली आहे रश्श्याची. आणि ना याच्या आधी पण मी वांगी जवळा दाखवलेला, तर त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण रेसिपी दाखवली नाही, पण मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर एका ताईंनी मला कमेंट केली की रेसिपी पूर्ण कोणती दाखवली नाही तुम्ही म्हणून. बट त्या ताई जर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी वांगी जवळाचा पूर्ण शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये डिटेल मी सांगितलेलं आहे काय काय घातलं, नक्की पहा. आणि जर आवडलं असेल तर तुम्ही तिथे मला कमेंट करा प्लीज. आणि हा पण रस्सा अप्रतिम झाला आहे आणि याचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ अपलोड आहे. तर आता माझा स्वयंपाक तर पूर्ण झालेला आहे, पण त्याआधी ना आम्हाला एक खूप महत्त्वाचं काम लागलेलं आहे, आणि ते म्हणजे नम्रताचे जे ब्लाऊज शिवायचे आहेत का नाही, तर त्यासाठी आता मशीन जर पायाने मारत बसली ना तर खूप वेळ जातो आणि त्यात ना पाय नंतर दुखतात सुद्धा. तर त्यासाठी माझ्याकडे मोटर आहे, तर म्हटलं चला आपण तो मोटर काढूया. आणि ना मी माझे जे इलेक्ट्रिशियन आहेत, जे नेहमी माझं काही छोटं मोठं काम असेल ना की येतात फोन केल्यावर, त्यांना मी आधीच कालपासून फोन करून सांगितलेलं की असं असं करायचं आहे. तर ते म्हणाले की चालेल, तुम्ही दुपारी कॉल करा, मी येईन. तर मी त्यांना कॉल पण करून घेतला. त्यानंतर स्विच जो माझा चेंज करायचा आहे ना त्याचा फोटोसुद्धा काढून त्यांना पाठवला. आणि जिथे जिथे मोटर असेल म्हणून पॉसिबिलिटी होती त्या प्रत्येक ठिकाणी ना चढून चढून दर्शनने पाहिलं. इवन तिथलं सगळं सामानसुद्धा काढलं, पण मोटर काही हाती लागला नाही. म्हणजे एवढं असं झालं ना की सगळं सामान खाली निघालं. किती वाजले, वेळ असा फुकट गेला ना. आणि वस्तू जी आम्ही शोधत होतो म्हणजे मोटर, ते मोटर ऑलरेडी ना दर्शनच्या पप्पांनी कोणाला दिलेलं आहे आणि त्याचं पायदान पण त्यांनी दिलं आहे. आणि आम्ही ते घरभर शोधतोय सगळीकडे, म्हटलं ठेवलेली वस्तू जाणार कुठे. आणि ते करेपर्यंत आता इथे पहा किती पसारा निघाला आहे. अनवॉन्टेड शूज, बॅग्स वगैरे सगळे एवढे निघालेले आहेत, चप्पल्स एवढे निघालेले आहेत. तर पॉझिटिव्ह घेतलं तर असं की नको त्या वस्तू तरी घरातून बाहेर निघत आहेत, तर चांगलंच म्हणायचं की आम्ही वर चढलो, सगळं काढलं वगैरे त्यासाठी. आणि खूप काय आहे बॅग्सवरती जे आहेत ते आता थोडं काय ठेवायचं पण आहे सामान. तर आधी जेवून घेते, कारण जाम भूक लागली आम्हाला आणि नम्रता पण आली आहे. तर चलो आधी एक जेवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू करेल. तुला माहिती आहे ना ब्लॉग असतात माझे.
तर आता संध्याकाळी क्लासहून आल्यानंतर शूट करते. तर मी आली तर पाहून सरप्राईज झाली की रोहित आला होता. आणि रोहित माझा एक स्टुडंट आहे आणि माझ्याकडेच क्लासला यायचा. दर्शन, रोहित आणि अजून एक मुलगा होता जीत म्हणून. त्या तिघांचा एकच ग्रुप होता, एकत्र शाळेत पण होते आणि क्लासला पण माझ्याकडेच होते. आणि तो अचानकच आता इथे भेटायला आलेला. तर खूप छान वाटलं मला तो आलाय म्हणून. तो दर्शनचा मित्र तर आहेच, पण तो माझी पण आठवण तेवढीच करतो आणि भेटायला येतो. आणि त्याच्यासाठी मला खूप प्राऊड फील होतं, कारण तो मुंबई मेट्रोमध्ये लोको पायलट आहे. खूप छान वाटतं. आणि नेहमी ना आला की मग तो सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत करत असतो. काय नाही काय नवीन प्रोजेक्ट आहे त्याबद्दल आम्हाला माहिती सांगतो. म्हणजे त्याच्यामुळे आमचं नॉलेजसुद्धा खूप वाढतं. तर बराच वेळ आम्ही बसलो, मग चहा वगैरे दिला त्याला आणि मी सुद्धा चहा घेतला. पण मी ना यात नम्रता दर्शनला द्यायला विसरली. मला वाटलेलं की मी ह्यांनी घेतलेला आहे आणि मला सांगतात की मम्मी तू पण घे. तर मी फक्त रोहितला दिला. तर मुलांचं म्हणणं होतं की मम्मी स्टुडंट आलेला आहे म्हणून तू आम्हाला विसरलीस, त्याच्यावरच प्रेम करते. म्हटलं तसं नाही आहे, सगळे माझ्यासाठी इक्वलच आहेत. आणि हाच नाही तर माझे इतर स्टुडंट पण जे आहेत ना ते पण कधी कधी येतात भेटायला. आणि खरंच जेव्हा मुलं येतात किंवा कुठे जाता येताना भेटतात ना, खूप बरं वाटतं. आणि चांगल्या चांगल्या पोझिशनवरती आहे, चांगलं काम करतायत ते पाहिल्यानंतर ना असं वाटतं की कुठेतरी त्यांना घडवण्यामध्ये माझा पण खारीचा वाटा आहे. आणि याचंच समाधान खूप मोठं असतं. सो आता त्याच्याबरोबर गप्पा वगैरे झाल्या आणि मग चहा वगैरे घेतला. त्यानंतर आता ना थोड्या वेळातच तो सुद्धा म्हणजे जायचं आहे त्याला, कारण त्याची पण ड्युटी आहे. बोलत नाही कुठे शूज बोल कुठे चालली आहे बोल ना मम्मी तुला सांगितलं कुठे जाते. तुला सांगितलं तू काय पैसे देणार आहेस? नाही ना, चावी दे. चालत मी नाही देणार चावी, गाडी माझी आहे. पेट्रोल नाही मी भरते ना. तू नाही भरणार पेट्रोल पंपाला भरणार. चला तुमचा टाइमपास आता मी जर बघत राहिले ना, मला ब्लाऊज शिवायचा आहे. बोल ना. अरे ती टीनाचा बर्थडे आहे ना म्हणून झाली आहे. तर आता इथे मी ब्लाऊज शिवायला बसायचं आहे ना त्याची तयारी करते. कारण नम्रताने काल रात्रीच ब्लाऊज कटिंग केला. म्हणजे मी जो काल ऑनलाईन लाईव्ह आलेली आणि मी त्याच्यामध्ये फार्मा कसा कट करायचा प्रिन्सेस ब्लाऊजचा ते दाखवलेलं पूर्ण. तर तेच ठेवून ना नम्रताने मग व्हाईट जो कलरचा ब्लाऊज पीस होता तो तिने कट केला. आणि आता बरं झालं की नम्रताने कट केल्यामुळे आता मी शिवायला बसू शकते. पण त्याआधी दिवाबत्ती वगैरे करून घेतला आणि मग मी सुरुवात केली. कारण मग नंतर उठून ना मला थोडंफार जे काही स्वयंपाकाचं आहे, म्हणजे 2-3 भाकऱ्याच मला बनवायच्या आहेत, ते आम्ही बनवू शकते. कारण दुपारी फिश झालेले आहेत ना, मग ते काय आता मला रस्सा वगैरे काय वेगळा करायचा नाही आहे. म्हणून आता भरपूर माझ्याकडे वेळ होता, म्हणजे तास दीड तास होता, त्याच्यामध्ये मी एवढं शिवून घेईन. तर व्हाईट कलरचा हा ब्लाऊज ना निळ्या साडीवर घेतलेला आहे. त्याला व्हाईट कलरची म्हणजे जी बॉर्डर आहे त्याला हा एकदम छान परफेक्ट मॅच होतो. याचा ना गळा व्ही शेपमध्ये ठेवलेला आहे आणि त्यासाठी एक मण्यांचा लेस आणलेला आहे, म्हणजे व्हाईट कलरचेच आहेत ते पण. ते नंतर लावायला होईल, कारण माझा जो डाब आहे ना तो डबलवाला आहे आणि मला आता तो सिंगल आणायचा आहे. सिंगल माझ्याकडे ऑलरेडी आहे, बट कसं आहे की तो ना थोडा मोठा याला लागणार आहे आणि तो छोटा आहे. तर ते बिडिंग मशीनसाठी वगैरे असतं ना तशातलं आहे. तर ते मी पाहिलं पण तो काय बसत नव्हता. मला आता नंतर दुसरं एक आणावंच लागेल. आणि हे करत असतानाच ना जी माझी सुई होती त्याच्यामुळे धागा थोडासा ना ब्लाऊजचा असा ओढला जात होता. मग फिनिशिंग खराब होते, यासाठी आधी म्हटलं सुई चेंज करून घेऊया. तर मी लास्ट टाईम मार्केटला गेलेली तेव्हा 2-4 सुई आणून ठेवलेले होते. कारण कधी संध्याकाळीच जाते ना मी मार्केटला आणि संध्याकाळच्या वेळेला सुई वगैरे देत नाहीत, त्यामुळे आणून ठेवलेलं आणि आज ते मला उपयोगी आलेलं आहे. तर आता ब्लाऊज ना ऑलमोस्ट माझा म्हणजे मी बॅक जो साईड आहे तो ऑलमोस्ट सगळं कंप्लीट करून घेतला. पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर आता मी 1-1.5 तास मला लागला. तर सगळं जे काही ब्लाऊजचं आपण कट करताना खाली टाकतो पडतं ते सगळं क्लीन करून घेतलं. कारण याच्यानंतर मला जेवायचं आहे आणि जेवून त्यानंतर मग मी आराम करेन, कारण आज मी जाम थकले. मुलांचे एक्झाम्स आहेत म्हणून क्लासमध्ये पण माझा वर्कलोड वाढलेला आहे आणि आता शिवायचं पण आहे. सो चला हा ब्लॉग इथेच मी शेवट करते. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.